काय हो, काय म्हणता मग? अहो, मला असं वाटलं की मी जशी आहे तशी लोकांना आवडून, पण नाही आवडत. काय लोकांच्या मनात मी खटकते, काय लोकांना मी आवडत नाही, काय लोकां माझ्याबद्दल खूप काय काय बोलतात. सो मला फरक पडत नाही की त्यांची मर्जी राहिली, ते काय बोलतात काय नाही बोलत. मला काय घेणं देणं आहे. मी तर माझी लाईफ जगते, मी खुश आहे. दुखी पण असते कधी कधी, पण खुश पण राहावं लागते. त्यांच्यासाठी दुखी होऊन चालत नसते, कारण ते थोडीच आपल्या लाईफमध्ये येणार आहेत परत. जाणारे जाणार असतात आणि येणारे येणार असतात. सो जाणाऱ्याला जाऊ द्यायचं असतं आणि येणाऱ्याला येऊ द्यायचं असतं, बरोबर ना? प्रत्येकासाठी जर दुःखी होत बसलं ना तर आयुष्य खूप मोठं आहे, जगता येणार नाही. आणि ह्याच्यातच आयुष्य निघून जायचं की हा माझा नाही, तो माझा नाही, तो माझा नाही, असं म्हणत म्हणत आयुष्य घालवू नका. ज्याच्याबरोबर तुम्हाला खुशी वाटते किंवा जो तुम्हाला आवडतो त्याच्याबरोबर खुश राहा, त्याच्याबरोबर आनंदी राहा. त्याला समजून घ्या, तुम्ही समजून सांगा, तुम्ही समजून घ्या. त्यातच आयुष्य आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं फक्त कोणाला महत्त्व देऊ नका. जास्त महत्त्व दिले ना ती व्यक्ती तुमची लायकी कमी करते आणि तुम्हाला खालच्या पातळीचं समजायला लागतं. जेव्हा तुम्ही स्वतःवर डिपेंड होताल आणि स्वतःची स्वतः जगताल तेव्हा तुम्ही तुम्हाला आवडतात, लोकाला नाही. त्यांचं घेणं देणं नाही तुम्हाला. त्यांना तुम्ही आवडू नाही आवडू त्याच्याशी काय घेणं देणं आहे. फक्त तुम्ही तुम्हाला आवडायला पाहिजे. जर तुम्ही तुम्हाला आवडलात ना, लोकांना पण आपोआप आवडतात. ठीक आहे. थँक्यू.